ज्या महिलेनं उदरनिर्वाहासाठी आयुष्यभर लोकांसमोर हात पसरला, भीक मागितली, तिच्या मृत्यूनंतर मात्र तिच्या घराचा दरवाजा उघडताच आतलं दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कारण त्या घरात एक दोन नव्हे तर 30हून अधिक पोती भरून पैसे ठेवलेले होते. हजारो नाणेही त्याच घरात सापडली. मांड्यातील 68 वर्षीय हुर यांच्या घरातून निघालेली ही रोकड मोजायला स्थानिकांना जवळपास संध्याकाळपर्यंत वेळ लागला आणि अखेर समोर आली तब्बल 8 लाखांपेक्षा जास्तीची रक्कम. हे ऐकून सर्वजणच थक्क झाले आहेत. पण हे खरं आहे. कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील गुतुलू परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. हुर असं त्या महिलेचं नाव असून त्या 68 वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार हुर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्य भीक मागून घालवलं होतं. त्या आपल्या बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहत होत्या. मात्र त्यांच्या बहिणीचे 2 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. दोघेही अविवाहित होत्या. हुर यांच्या मृत्यूची बातमी समजताच स्थानिक नागरिक आणि नातेवाईक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र आले. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर काही लोकांनी त्यांच्या घराची झडती घेतली आणि तिथलं दृश्य पाहून ते अक्षरशः स्तब्ध झाले. कारण त्या घरात एका मागोमाग एक अशा अनेक पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे आढळले आणि सर्वांनाच धक्का बसला. हुर यांच्या घरातून पांढऱ्या, निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या 30 पेक्षा जास्त प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये पैसे सापडले. या पोत्यांमध्ये हजारो नाण्यांसह 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा होत्या. ते पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की त्याची मोजणी करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसावं लागलं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये लोक घरातील सामानाची तपासणी करताना आणि मोठ्या प्रमाणात पैसे मोजताना दिसून आले. अखेर हुर यांच्या घरात एकूण 8,40,000 रुपये सापडले. ती संपूर्ण रक्कम त्यांच्या 2 भावांना देण्यात आली. एका भावाने 6 लाख तर दुसऱ्या भावाने 2,40,000 रुपये घेतले. ते पैसे त्यांनी दान केल्याची माहिती समोर आली आहे.